गुड मॉर्निंग माय डिअर स्टुडंट. आज आपण पहिलं प्रकरण शिकतो आहे. विषय कुठले आहे आपला? भूगोलातील पहिलं प्रकरणाचे नाव आहे वितरणाचे नकाशे. नकाशाचे 3 प्रकार आपण बघतोय. किती प्रकार बघतो आहे? 3 प्रकार. आपण पहिल्यांदाच म्हटले की वितरणाच्या नकाशाचे प्रकार सांगा. वितरणाच्या नकाशाचे किती प्रकार आहेत? 3 प्रकार आहेत. कोणते ते मी सांगते. नंबर 1 वाचा. व्हेरी गुड. दुसरं क्षेत्रफळी पद्धत. तिसरं समाधानी पद्धत. तर वितरणाच्या नकाशाचे 3 प्रकार आहेत. एक टिंब पद्धत आहे, दुसरा आहे क्षेत्रफळी पद्धत आणि तिसरा आहे समगणी पद्धत. नकाशामध्ये विविध भाग जो आपण किंवा भौगोलिक घटक आहेत, ते भौगोलिक घटक दाखवण्यासाठी आपण टिंबांचा वापर करतो, कधी छायेचा वापर करतो, बरोबर आहे ना. वेगवेगळ्या छटांचा आपण त्याच्यामध्ये वापर करतो. आणि ह्या ज्या छटा आहेत आपण वेगवेगळ्या पद्धतीने दाखवतो. कधी चौकोन दाखवतो तर कधी काही पण. याच्यामुळे काय होतं की आपल्याला तो जो भूभाग आहे तो भूभाग आपल्याला चटकन लक्षामध्ये येतो. आणि म्हणून छाया आणि या वेगवेगळ्या छटांचा आपण नकाशा अभ्यासण्यासाठी त्याचा वापर करतो. त्यानंतर बघू आपण समगणी आणि क्षेत्रगणी पद्धतीतील फरक काय आहे. मग हे जे 2 नकाशे आहेत, 2 नकाशामध्ये फरक काय आहे, की ते कशा पद्धतीने दाखवायचे. समगणी नकाशामध्ये आपण काय करतो, भौगोलिक घटक वेगवेगळ्या छाया आणि छटांनी दाखवतो. आताच आपण पाहिलं भौगोलिक घटक वेगवेगळ्या छाया आणि छटांनी आपण दाखवतो. त्याचप्रमाणे प्रदेशाच्या प्रत्येक उपविभागासाठी घटकांचे एकच समान मूल्य आपल्याला पाहायला मिळते. कुठे? समघटकाचं नावच समगणी आहे, म्हणजे समान. हे एकच मूल्य, एक समान मूल्य आपल्याला समगणी नकाशामध्ये पाहायला मिळते. त्यानंतर बघू आपण क्षेत्रफळी नकाशे. या नकाशामध्ये जी सममूल्य असतात ती दर्शविणाऱ्या देशांच्या आधारे वितरण दाखविल्या जातात. इथे सुद्धा याही नकाशामध्ये समान मूल्य असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ती दाखवल्या जातात. जसं एखाद्या पावसाचं जर प्रमाण आपल्याला दाखवायचं असेल महाराष्ट्रात, गुजरात, तर यावेळेला आपण काय करणार, वेगवेगळ्या राज्यांमध्ये पाऊसच दाखवायचा आहे तर विशिष्ट त्याच टिंबांचा वापर आपण करणार, त्याच विशिष्ट रेघांचा आपण करणार, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या छायांचा आपण करणार. म्हणजे महाराष्ट्र असू दे, गुजरात असू दे किंवा देशातील वेगवेगळे राज्य असू दे, त्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये जर आपल्याला पाऊस दाखवायचा असेल तर आपल्याला एकाच छटेचा वापर करावा लागेल. उदाहरणार्थ उंची असेल, तापमान असेल आणि पर्जन्य असेल. उंची दाखवायची असेल तरी सुद्धा आपल्याला एकच छटा आपल्याला दाखवावी लागेल. तापमान दाखवायचं असेल तरी सुद्धा एकच छटा दाखवावी लागेल. म्हणजे एकत्र समान मूल्य दर्शविणाऱ्या नकाशाला काय म्हणतात आहे, क्षेत्रफळी नकाशे असे म्हणतात. समजलं सगळ्यांना? परत आपण एकदा पुनरावलोकन करूया. मी घरावर तुम्हाला 2 प्रश्न विचारते, तुम्ही त्याची उत्तरं द्या. नंबर 1 वितरणाच्या नकाशाचे प्रकार सांगा. कोण सांगेल? उभा राहून सांग पटकन. सांग, तू सांग. हा सांग. सांग ना, खडावरच लिहिलेलं आहे सगळं. क्षेत्रफळी पद्धत. व्हेरी गुड. समगणी पद्धत. व्हेरी गुड. आता मला कोण सांगेल समगणी आणि क्षेत्रगणी पद्धतीतील फरक? कोण मुद्द्यांच्या आधारे आपल्याला हे व्यक्त करायचं आहे? कोण सांगेल? एक एक मुद्दा पटकन वाचा. व्हेरी गुड. वाच. येस. याच्याकडे दाखवायचं आहे. हां. वेगवेगळ्या छाया व घटकांनी दाखवली जातात. प्रदेशाच्या प्रत्येक उपविभागासाठी प्रत्येकाचे एकच मूल्य असते. घटकांचे एकच मूल्य असते. आता क्षेत्रफळी नकाशाचे कोण सांगेल मला? कोण वाचेल? वाच. नकाशा सममूल्य दर्शविण्याच्या रेषांच्या आधारे वितरण दाखवले जाते. उदाहरणार्थ उंची, तापमान आणि पर्जन्य. उदाहरणार्थ उंची, तापमान आणि पर्जन्य या 3 गोष्टी आपण क्षेत्रफळी नकाशामध्ये बघतो. हे सगळं तुम्हाला रीड करायचं आहे. सगळ्यांनी व्यवस्थित करून लिहायचं आणि उद्या येताना अगदी न पाहता मी तुमची सगळ्यांची टेस्ट घेणार आहे. ठीक आहे? हा तुम्हाला दिलेला गृहपाठ. ठीक आहे? तर बघितले उद्या आपण पुन्हा
थँक्यू सो मच.